क्रम करणारा बैल बकासूर जुना हिंद केसरी जे माळशिरसचं मैदान होतं तिथं 1 नंबरचा मानकरी मोबाईल शेट हीच मैदान राहिलेलं, बाकी सगळ्या मैदानात बकासूरनं 1 नंबर केलेला आहे. नाही, मी बरंच 15 दिवसापूर्वीच बोललो होतो की फक्त आमच्याकडून हिंद केसरी मैदान महाराष्ट्रात जेवढे हिंद केसरी मैदान होतं त्यातलं फक्त जुनं बैलपोळा मैदानात 1 नंबर करायचा राहिला होता आणि 61 फाट्याचा. तर आता हे जुना बैलपोळा मैदानात सांगून 1 नंबर केला. हा, बरेचशी लोक म्हणतात सांगून 1 नंबर. मामानं माझ्या मुलाखतीत बी सांगितलं 1 पैरा आहे, तो पैरा आला की होणारच. मामांनी सांगितलेलं आणि मी 15-20 दिवसापूर्वी आम्ही आपल्या अमरडांगे नाही का त्यांना बी बाईटमध्ये सांगितलेलं माळशिरसच्या मैदानात येणाऱ्या 100% 1 नंबर करणार तर करणार. पण एवढा आत्मविश्वास कसा? नाही, जिथं आपल्याला म्हणजे मी आत्तापर्यंत जेवढे स्वप्न बघितले तेवढे बैलांनी पूर्ण करून दाखवल्यात. म्हणजे तुम्हाला मागितलं तर पहिलं पुसेगावच्या मैदानात स्वप्न बघितलेलं ते बी आपल्या बकासूरने पूर्ण करून दाखवलं. आणि बघता आता एकच इच्छा राहिली होती की माळशिरसच्या 2 मैदानातलं एक तरी मैदानात आपल्याला 1 नंबर करायचा आणि तो बैलांनी केला सांगून. रणजित सर सांगा आता काय म्हणायचं 10 नंतर कुठलं हिंद केसरी? ते काय माहीत नाही, पण संतोष साळुंके या माणसानं 15 दिवस तुमच्याच बाईटमध्ये सांगितलेलं की माळशिरसचा 1 नंबरचा मानकरी बकासूरच असणार आणि त्याच वास्तव सत्य झालं. खरोखर त्या माणसाच्या बुद्धीला आणि त्या माणसाच्या डोक्याला खरोखरच जात दिली पाहिजे, कारण बैलगाडी क्षेत्रामध्ये रती महारथी भरपूर आहेत. पण सांगून 15 दिवस आधी सांगायचं की बाबा मी ह्या दिवशी 1 नंबर करणार आहे आणि ते बी बैलाचा बॅड पॅच असताना बैल बॅड पॅचमध्ये होता तरी सुद्धा सांगितलेलं की मी माळशिरसच्या मैदानाला 1 नंबर करणार. सल्यूट त्या माणसाच्या. आणि कधीही मैदानात न येणारा माणूस. मी तर आतापर्यंत कधी बघितलं नाही, फक्त एकदाच मथुर बकासूर पावले तेव्हा आले होते आणि त्याच्यानंतर मी काय बघितलं नाही मैदान त्यांना. आणि खरोखर आज त्या माणसाला मानलं, मनापासनं बकासूर फॅन असतील सगळ्यांच्या वतीने त्या माणसाला सल्यूट आहे. पडद्यामागं राहून सगळं त्या माणसानं जी जिद्द होती ती नाच करून दाखवलं. मोबाईल शेट मला सांगा पडता काळ तुम्ही बैल सोडायचा पराभव किती वेळा तरी झालाय, त्या 1 महिन्यात 2 महिन्यात मनात काय काय चालू होतं? 1 महिन्यात भरपूर वेळा पराभव झाले पण कधी खचून नाही गेलो, कधी बैलांनी नाराज नाही केलं. म्हणजे बैल कधी कमी नाही पडला कुठल्या बैलाला. हारजीत असती, बैलगाडी क्षेत्र आहे, 8 पायाचा माळ आहे, त्यामुळं आम्ही कधी खचून गेलो नाही आणि ते आमचं एक सोनं आहे आणि आम्ही त्याला सोन्यासारखं जपतो. म्हणजे आज पराभव झाला म्हणून त्याच्यावर कुठला आरोप लावत नाही, कारण का तो त्यांनी कधी आम्हाला नाराज केलं नाही. ज्या चुका झाल्या त्या आमच्याकडून झाल्या, ते आम्हाला एक भेटलेलं सोनं आहे आणि आम्ही त्याला सोन्यासारखं जपणार. म्हणजे तुम्हाला नाही महाराष्ट्राला भेटलेलं सोनं आहे, बैलगाड्या शर्यतीला भेटलेलं सोनं म्हणजे बकासूर. हो, बैल अनेक चाहत्यांसाठी बैल पळतोय, उभा राहिला, पुन्हा एकदा गुलाल. बैल म्हणजे नाही भरपूर नाही का मैदानात आलो पराभव झाला. बरेच गाडा मालक असेल, ड्रायव्हर असतील, बरेच जण असं नाही का हसतात बिसतात साईडने जाताना. आज बैलांनी मार खाल्ला सेमीला, बरेच जणांनी हसले, लय जणांनी टीका केल्या, पण आपण त्यांना कधी खचून गेलो नाही, कारण का आपला बैल सांगून त्यांना उत्तर देतो, आम्हाला सांगायची गरज लागत नाही. तुम्हाला काय हसायचे बैल ज्यावेळेस पराभव झाला तर? हो, भरपूर जण हसली. बर, काय सांगले या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना? नाही, त्यांना काय सांगायची गरज नाही, ते त्यांच्या डोळ्यांनी बघितलं. बकासूर सांगतोय सगळं. बकासूर सगळ्यांना उत्तर देतो, आम्हाला उत्तर द्यायची गरज नाही. आम्ही कोणाच्या नादाला लागत नाही, आमच्या नादाला लागले आम्ही सोडत नाही. मित्र बकासूर तर पळतोय, पण बकासूरच्या बरोबर असते दुवा आणि ही दुवा अनेक बैलगाडी मालकांची आहे. इथं अनेक बैलाचे बैलगाडी मालक उपस्थित आहेत. तुमच्या बैलाचं नाव सांगा. बब्या. माझा बैल ऑलरेडी बकासूरच्या जोट्यात पाहिलेला आहे. आमचा पायरा माळशिरसच्या मैदानामध्ये बकासूर सोबतच होता, पण ह्या बैलाने ह्या मैदानामध्ये 1 नंबर केलेला नाही. आणि माझी तीव्र इच्छा होती की माझ्या आवडत्या बैलाने आणि महाराष्ट्राच्या आवडत्या बैलाने ह्या मैदानामध्ये 1 नंबर करावा. आज ज्या वेळेस गाडी सीमेला पाहिली त्याच वेळेस मी सांगितलं होतं गाडी कोणत्याही तासावी येऊ द्या, 1 नंबर तासावी येऊ द्या किंवा 10 नंबर तासावी द्या, गाडी आज 1 नंबर करणार. कारण का त्याचा परफॉर्मन्स असा होता, ज्यावेळेस तुम्ही बाईट घेतली होती कोणाची, संतोष मामाची, त्यावेळेस मामा काय म्हणले होते, काही झालं तर आम्ही 1 नंबर करणार. त्याने सुद्धा मान डोलवून सांगितलं होतं की करणार आणि त्यानं ते करून दाखवलं. आणि माझा बैल सुद्धा बकासूरच्या जोटात पाहिलेला आहे, म्हणजे आमचं कौटुंबिक संबंध आहेत. मोबाईल सेटला मी फोन केला की आपला बकासूर आज 1 नंबर करणार आहे, अशा पद्धतीत झालं. अजून एका बैलाचे मालक आहेत वजीर. काय तुमची बैल फायनलला नाहीत तरी तुम्ही लय आनंद आहे?
आता कसं आहे, आमचा आज बैल पळायच नाही, पण आम्ही आज इथं खास बाकासूरसाठी आलोय. फक्त मी सगळ्यांना एवढं सांगतो की सगळेजण मध्ये म्हणत होते की बैल संपला, पण संपत कोणच नसतंय. प्रत्येकाचा जो इतिहास असतो आणि हे देव आहे महाराष्ट्राचा, ह्याला कोणच संपवू शकत नाही. मित्रांनो, एक बैल देवाच्या रूपात इथं येतोय म्हणजे नंदी आहे, पण ह्या प्रेक्षकांनी त्याला असल्या स्थानी बसवले की हे स्थान कुठल्याही बैलाला आत्तापर्यंत भेटलं नाही. आत्ताच देव म्हणतात, अनेक जण पाया पडून गेले. मोहिल शेठ ही एवढं प्रेम आणि मैदानात फक्त बकासूर बघा येणारी लोक, त्यांना काय सांगाल तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून? कारण का बैलच अखंड महाराष्ट्रात आहे, त्याच्यामुळं त्याच्यावरती प्रेम करणारे खूप जनता आहे. कारण का अखंड जे प्रेम करतात ना, ते त्यांचा बैल असल्यासारखं प्रेम करतात, ते देवरूपाने बघतात आणि त्यांचा देव आहे म्हणून ते येऊन दर्शन घेतात नाही का. भरपूर त्याच्यावरती लाखो दे लक्ष धडकन सांगितलेलं. पुढचं नियोजन सांगा आता. 16 तारखेला डायरेक्ट 16 तारखेला पळणार आहे. मित्रांनो, बकासूर महाराष्ट्राचा बैल, आता मी मोहिल शेठ यांचा म्हणत नाही, महाराष्ट्राचा बैल, सर्वांचा लाडका बैल 16 तारखेला पळणार आहे. आणि पळणार आहे का ह्या चाहत्यांसाठी तुम्ही बघू शकता. हे चाहते मित्रांनो, बैल सोशल मीडियातून एक वेगळ्या रूपानं मांडणारे व्यक्ती म्हणून रील बनवणारे व्यक्ती आहेत. पहिल्यांदा तुमची ओळख करून द्या. नमस्कार, माझं नाव ऋषिकेश दत्तात्रय धनावडे. इंस्टाग्रामवर RD या नावाने, म्हणजे या नंदीमुळे मी आज जगप्रसिद्ध झालेलो आहे. देश विदेशातून फोन येतात या नंदीमुळे. आणि या नंदीची सुरुवात म्हणजे रीलची सुरुवात या नंदीपासून केलेली. मोहिलने इतका सपोर्ट केला, भरपूर मोठे मोठे व्यक्ती या नंदीमुळे भेटले. आणि आज आजीचाचा आशीर्वाद आहे, पण या नंदीमुळे अवघ्या 8 महिन्यामध्ये मी XL6 कार या नंदीच्या आशीर्वादाने घेतली. अजून काय पाहिजे. तर अशीच या नंदीची मी सेवा कायम मरेपर्यंत करत राहील. आणि आमचे मित्र पण सोबत आहेत, आम्ही डांगे नेहमी सपोर्टिव्ह आहेत. सगळे नाव नाही घेणार, पण आज इतका आनंद आणि इतका जल्लोष आहे आज की सांगू शकत नाही. आमची टीम एवढी खुश आहे. बघू शकता आज सगळे 2-2 घास जास्त खाणार. घास काय आणि हे तर काय जेवणारच नाहीत, कारण आनंद जादा आलाय. नाही, खूप आनंद. म्हणजे खरोखरच 1 महिना गुलाल नव्हता, पण पुन्हा एकदा खरोखर दाखवलं की सर्वांनी काही कमेंट केल्या, पण कमेंटवर कोण लक्ष देत नाही. पुन्हा सांगितलं की कमबॅक करणार म्हणजे करणार. तेव्हा मी वारी चालू केली होती. खरोखर तेव्हा प्रसिद्ध की 100% हिंद केसरी म्हणजे महाराष्ट्रामध्ये घेणार आहे. सर्वांचा सपोर्ट आला की खरोखर अख्ख्या जनतेचा सपोर्ट होता, आपल्या देवाचा हात होता. खरोखर सर्वांनी सपोर्ट केला. आज मैदान असं पार पडले की एवढं पब्लिक सपोर्ट केलं, म्हणजे कमिटीचं मेन म्हणजे आभार मानलं पाहिजे. का तर कमिटीने एवढं सपोर्ट केला. अजिबात बॅरिगेडचे 8 पब्लिक येऊन दिलं नाही कमिटीनं, का तर भरपूर पब्लिक होतं आणि त्यात चांगली गाडी पळाली. आता फायनलमध्ये सगळ्यात म्हणजे जो फायनल होता, सगळ्यात टॉपचे सगळे नंदी आपलेच होते, पण फायनल बघण्यासारखा झाला. आपण पुन्हा एकदा इतिहास केला. आणि खरोखर RD भाऊचं सपोर्ट म्हणजे RD भाऊने खूप सपोर्ट केलाय मला. घरचे सोडत नव्हते. का सोडत नव्हते मोहिलला विचारा. बघा, जास्त काय बोलाय नको. बघा, ही बकासूरनं कमवले. बैल पळतात, पण देवस्थानी गेलेला हा मुका प्राणी आहे बकासूर. बकासूरच आहे. बकासूरचा नाद दुसरा विषयच नाही. ज्या दिवशी बकासूर नसेल त्या दिवशी शर्यत बघायचं माणसं 80% तरी सोडतील. असा बकासूर देव आहे. आज आनंदी झाला. कुठं आलाय? आनंद. मी फलटणवरून आलो बकासूरला. खास बकासूर शर्यत बघायचं. सिमी ज्यावेळेस पळत अटीटटी सामना त्यावेळेस तिथं मी फ्रंटला होतो. बकासूरची सुट्टीच्या तिथं. सांगा तुम्ही. तुळजापूरून आलोय. बरं, काय बकासूर म्हणजे काय? बकासूर म्हणजे काय देवच आहे. देवत आहे. अजून काय सांगा? काय त्याला बोलायला तेवढं कमी आहे. हा ना, आनंद देणारा एक आनंद यात्री आता म्हणूया. काय सांगाल तुम्ही? बकासूर हा देवच आहे आणि त्यानं आज सिद्ध करून दावलं. आज काय मी आहे ती त्यानं सिद्ध करून दावलं. मित्रांनो, बकासूरचे जे असे चाहते आहेत, ते चाहते असे जगभरात आहेत. आणि मी आत्ता बोललो तेच वाक्य परत बोलतो. बकासूर म्हणजे काय हो? आपल्याला आनंद देणारा आनंद यात्री पळतोय आणि आपल्याला आनंद देतोय. आणि आनंदही असा होतोय की प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आहे. लहान लहान मुलं, वयोवृद्ध माणसं, सगळ्याला आनंद देणारा एक आनंद यात्रा आहे. असंच बैलानं आनंद देत राहू. आणि बघितलं तुम्ही, एक वेगळ्या प्रकारचं नातं ह्या बैलाबरोबर आहे. बक्याबरोबर पळाला कोण? बक्याबरोबर पळाला चिक्या. त्या बैलाचंही कौतुक होणं तेवढेच गरजेचं आहे. चला, चिक्याला भेटूया आणि त्याच्या मालकाला भेटूया आणि जाणू.